भुसावळ भाजपच्या आणखी एका उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या एकाच उमेदवाराची सलग दुसऱ्यांदा माघार. भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडलेल्या असून प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परीक्षित पुंडलिक बऱ्हाटे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांच्या विरोधातील एकमेव उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पितांबर चौधरी यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतल्याने आणि आता कोणीही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने परीक्षित बऱ्हाटे यांचा विजय निश्चित झालेला आहे. भारतीय जनता पक्षाची ही चौथी जागा बिनविरोध निवडून आलेली आहे. आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. काही परीक्षित बिनविरोध आले त्याबद्दल आपण काय बोलतो. आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आतापर्यंत ही चौथी त्यामुळे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. येणाऱ्या 21 तारखेला देखील ह्याच्यापेक्षा जास्त उत्साह तुम्हाला दिसणार आहे. आमची भाऊ अभिनंदन. आज बिनविरोध निवडून आले आपण काय बोलतो. आज प्रभाग क्रमांक 5 मधून माझी उमेदवारी होती भारतीय जनता पार्टीतर्फे आणि दुपारीच प्रांत अधिकारी साहेबांचा फोन आला की तुमच्या वार्डातली सीट निवडून निघालेली आहे. माझ्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उमेदवार होते अशोक चौधरी यांनी कारणास्तव उमेदवारी माघारी घेतली. त्यांचे आभार मानतो. आणि ही जी माझी निवड झालेली आहे ती सर्व आमचे संजयजी सावकारे असतील, आपले लाडके आमदार मंत्री साहेब, पूर्ण माझ्या वार्डातील जनता जनार्दन असेल त्यांचे निश्चितच त्यांचे आशीर्वाद आहे. ही सीट जरी निवडून निघाली असली तर या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय हे काही शक्य नव्हतं. त्यामुळे याचे सर्व श्रेय मी माझ्या वार्डातील सर्व जनता जनार्दन आणि माझ्या मित्रपरिवाराला देतो.